हे बघा मित्रांनो, आपण असं लावलं होतं आपण नेपियर. तो नेपियर पूर्ण वाळून गेले. आणखी एक काळजी घ्यायची, तर नेपियर लावता वेळेस आता हे जे वरचं बदाम याला शर्यतीला तयार करायचं त्याला कवर. मित्रांनो, नेपियर लावायचं असेल तर हा सीझन चांगला असतो. पावसाळ्यामध्ये नेपियर खूप फास्ट येतं, कारण की पाणी वगैरे असतं. आता आपण जे गवत घेतलेलं आहे, नेपियर घेतलेलं आहे, आता कुठं कुठं आलेलं नाही गवत, किडला असेल त्यामुळं आलं नसेल. आता हे इथून तिथपर्यंत गवत नाही, तर असं इळ्यानं खोदायचं. जसं की आता आई खोदाली इळ्यानं थोडंसं माती खोदायची आणि त्याच्यामध्ये ही जी काडी आहे, आता हे डोळा आहे बघा, दिसत असेल तर सांगतो हो का, हे डोळा आहे, हे डोळा असायला पाहिजे. आणि खोदून थोडंसं इथं तण वगैरे आहे, तण साफ करायचं आणि इथं घ्यायचं. आणि पावसाळ्यामध्ये खूप लवकर नेपियर येतो, त्यामुळे आपल्याला आता पावसाचा सीझन चालू आहे. आता इथं हो का, हे एवढं नाही आहे आणि हे का, हे 2-3 ठिकाणी असं फक्त तण आलेलं आहे. इथं गवत आहे आणि इथं गवत आहे. हे मधामध्ये जे दिसतंय इथं गवत नाही, तर आपल्याला इथं गवत घ्यायचं आहे. जसे इथं काडी दिली होती, हे जे आहे हो का, हे टाकलेलं होतं आपण नेपियरचं, पण हे वाळून गेलं, कारण की हे मातीमुळं उघडं पडलं असेल. तेव्हा डोळा वगैरे आहे, माती उघडी पडल्यामुळं ते नेपियर वाळून गेले. जर का तुम्हाला पण गवत वगैरे घ्यायचं असेल तर हे सीझन चांगला आहे. आणि नेपियर गवत घ्या, सुपर नेपियर घ्या, जेणेकरून याला काटे नसतात. आता हे बघा, याला काटे काहीच नाहीत आणि काटे नाहीत आणि चांगल्या प्रकारे वाढतं पण. तर इथं पण आता इथं आहे गवत, इथून मधामध्ये गवतच नाही, त्यामुळं आपल्याला अशा ठिकाणी आता हे बघा तण वगैरे काढाली, तण काढून इथं गवत घेऊ. इळ्यानं तण काही साफ होत नव्हतं, त्यामुळं आपण आता हे माती काढण्यासाठी घेऊन आलो आहे. त्यांना काढून घेऊत. आईनं तण वगैरे काढून घेतलेलं आहे, तर आपल्याला इथून आता खोदूत हे जे आहे इथून. तर मित्रांनो, हे आपण एक नाही खोदून घेऊत. आईनं जेवढं नेंदलेलं आहे ती जागा आधी साफ करून घेऊत. हे बघा मित्रांनो, आपण असं लावलं होतं आपण नेपियर. तो नेपियर पूर्ण वाळून गेले. याचं एकमेव कारण असतं की ते आपण जे लावल्यानंतर त्याच्यावर माती झाकणं गरजेचं आहे. माती झाकली नाही तर हे जे आहे ना वाळून जातं. एक सर्वात महत्त्वाचं, आता आपण असं टाकलो त्याच्यावर माती झाकणं खूप महत्त्वाचं आहे. जवळपास आता झालेलं आहे खोदणं, ते 2 तास होते. आता 1 तास राहिला होता. आई खोदत आहे. ते झाल्यानंतर आपण लावून घेऊ गवत. आता वातावरण झालं आहे, पाऊस आला की आपल्याला पाणी पण द्यायची गरज नाही. तसं ओलावा आहे खाली, चांगला ओलावा आहे. एकदा हे लावलं ना की वर्षभर, म्हणजे 3 वर्ष काही चारा घ्यायची गरज नाही. 3 वर्ष चारा चालतो. आणि फक्त नेपियरच घेऊ नका, नेपियरसोबत मक्का आणि ऊस असायला पाहिजे आणि सुका चारा पण असायला पाहिजे. 3 गोष्टीचं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहिजे. फक्त नेपियरवर जर काय तुम्ही डेअरी फार्मिंग चालू करतो म्हणलं तर तुम्हाला ते सक्सेसफुल किंवा प्रोडक्टिव्ह होणार नाही. आणखी एक काळजी घ्यायची, तर नेपियर लावता वेळेस आता हे जे वरचं काय म्हणतात त्याला, आता वाळलेलं आहे ते काढणं गरजेचं आहे. असा डोळा दिसायला पाहिजे आपल्याला. असा डोळा दिसला तर चांगल्या प्रकारे येईल. आणि हे जर का असं काढलं नाही, आता मी काढतोय बघा, हे जर का काढलं नाही तर खाली डोळा असतो हो का, हे डोळा आहे. हे डोळा जर का आपण न काढता जर असं लावलं तर ते निघायचे चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळं काळजी एवढी घ्यायची, हे जे आपण काढणं गरजेचं आहे. हे जे डोळा दिसतोय आपल्याला, हे डोळा असं दिसणं गरजेचं आहे. जर का आपण असंच ठेवून जर का मातीमध्ये पुरलो तर ते प्रॉपर प्रकारे येणार नाही. आता मी एक समजा हे असं ठेवलो आहे आणि इथं बघा सगळ्याचे डोळे निघालेले आहेत, फक्त हे निघाले नाही डोळा, ते हे इथून येणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे जे वरचं कवर आहे, रॅपर आहे, ते रॅपर काढणं गरजेचं आहे. आणि हे काढता वेळेस काळजी एवढी घ्यायची की हा डोळा कट होऊ नये. त्यानंतर आता आपण जे खड्डा केलेला आहे त्याच्यावर अशी माती टाकून द्यायची आणि पाणी आलं की होऊन जातं. आता हे काळजी एवढीच घ्यायची की ही माती जी आहे ती माती पूर्ण याला असं कवर करा. मित्रांनो, अन्न आले असल्यामुळे मी एकदम व्हिडिओ कट केला आहे. आता आपण सगळं आतरून घेतलेलं आहे, म्हणजे आता आतरून घेऊन आता आई बुजवत आहे. असं बुजवायचं आणि पाऊस पण पडत आहे. आता फक्त बघा हे एक दाण राहिला आणि तो एक, हे 2 झालं की आपलं जवळपास नेपियर सगळं होतं. पेन आणलेलं आहे, त्याच्यातून ज्याला डोळा आहे ते बघायचं
आणि ते सिलेक्ट करायचं. आता जसं का आता हे आहे, याचा पालापाचोळा काढायचा आणि लावायचा. बदाम याला शर्यतीला तयार करायचं त्याला हो मित्रांनो, बदाम आमचं जे गोरं आहे त्याला शर्यतीला तयार करायचं एक आमची जिद्द होती. शंकरपटमध्ये नाव काढणार आणि त्यांना आहे पण त्याचं बॉडी स्ट्रक्चर वगैरे भारी झाले. तर तुमचं पण नेपियर सुपर नेपियर लावायचं असेल तर पावसाळ्यात लावून घ्या, जेणेकरून तुम्हाला पाणी वगैरे त्याची गरज भासत नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.